दोन वेळा पराभव झाला तरीही भाजपकडून ऑफर प्रणिती शिंदेंना देण्यात आली आहे। भाजपकडून ही ऑफर देण्यात येते। काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांचा हा मोठा गौप्यस्फोट आहे। दोन वेळा माझा पराभव झाला, भाजपकडून आता मला आणि प्रणिती शिंदे आम्हाला दोघांनाही ऑफर देण्यात येते असं सुशील कुमार शिंदे यांचा हा मोठा गौप्यस्फोट आहे। मला सगळ्यांना माहिती आहे दोनदा पराभव झाला, आता सगळं हे बरोबर दाखवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या म्हणतात, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या खुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं गर्व करणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही। या घडीची महत्त्वाची बातमी अक्कलकोटमधल्या एका कार्यक्रमादरम्यान सुशील कुमार शिंदे यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। माझा 2 वेळा पराभव झाला तरीही प्रणिती आणि मला भाजपनं ऑफर दिली असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं आहे। पण ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो किंवा ती काँग्रेस आम्ही कशी काय सोडणार असं देखील सुशील कुमार शिंदे म्हणतायत। काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। 2 वेळा आपला पराभव झाला तरी देखील मला स्वतःला आणि प्रणिती शिंदे आम्हाला दोघांना सुद्धा भाजपकडून ऑफर देण्यात आली असं सुशील कुमार शिंदे यांचं म्हणणं आहे। अक्कलकोटमधल्या एका कार्यक्रमादरम्यान सुशील कुमार शिंदे यांनी हे विधान केलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुशील कुमार शिंदे यांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जातं। भाजपकडून आपल्याला ऑफर देण्यात आलेली होती असं सुशील कुमार शिंदे म्हणतायत। इतकंच नाही, एकदा नाही तर दोनदा आपल्याला ऑफर देण्यात आलेली होती। आपल्याखेरीज प्रणिती शिंदेंना सुद्धा भाजपनं ऑफर दिलेली होती असं सुशील कुमार शिंदे म्हणतायत। ऐकूया आपण पुन्हा एकदा नेमका काय म्हणाले सुशील कुमार शिंदे। मला सगळ्यांना माहिती आहे दोनदा पराभव झाला, आता सगळं हे बरोबर दाखवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या म्हणतात, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या खुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं गर्व करणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही। आता 83 वर्षात दुसऱ्याचा घरोबा कसा काय करणार असा सवाल सुशील कुमार शिंदे यांनी उपस्थित केला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, अक्कलकोटमधला एक कार्यक्रम, ज्या कार्यक्रमात सुशील कुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट। निश्चितच लागवे आपण पाहायला गेलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी एक मोठं विधान जे आहे ते आज सोलापूरच्या अक्कलकोट या ठिकाणी केलेला आहे। माझा 2 वेळा पराभव झाला असला तरी प्रणितीताईला किंवा मला भाजपात या असं जे आहे ते आमंत्रण होतं असं देखील त्यांनी यावेळी भाषणामध्ये दरम्यान बोललेलं आहे। मात्र आमच्या रक्तात काँग्रेस आहे, आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असं देखील स्पष्टीकरण जे आहे ते माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं आहे। माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। नमस्कार सावंतजी, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर? सुशील कुमार शिंदे म्हणतात की आपल्याला एकदा नाही तर दोनदा भाजपनं ऑफर दिलेली होती। नाही, याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये आणि हे खरोखरच या गोष्टी चाललेल्या आहेत। म्हणजे आज मोदींची लोकप्रियता आम्ही 300 पार 400 पार असे आकडे द्यायचे, परंतु किती ती ठिसूळ आहे हे यातलं दिसतं। तुम्हाला विरोधी पक्षाच्या नेत्यांची आवश्यकता काय लागते, इतर पक्ष फोडावे का लागतात, हे जे चित्र आहे हे लोकशाही मधलं अत्यंत विकृत पद्धतीचं चित्र त्यांनी तयार केलेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं लोकशाहीची विटंबना चाललेली आहे, लोकांना दबाव आणायचं, सामदाव दंडभेद करायचं, त्यांना गरज काय आहे याचं देखील उत्तर दिलं पाहिजे ना। त्यामुळे प्रत्येक नेते जे विरोधी पक्षामधले त्यांच्यावर दबाव टाकण्याची प्रक्रिया देशामध्ये सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि ती लोकांनी लवकरात लवकर ओळखली तर अत्यंत चांगलं राहील।
निश्चित, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. वसीम, आताच आपण ऐकलं की सचिन सावंत सुद्धा म्हणाले आहेत की नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाहीये का दुसऱ्यांच्या पक्षातलं नेते फोडण्याची वेळ भाजपवर आलेली आहे. काँग्रेसकडून सुद्धा आता या सगळ्यावर टीकास्त्र डागण्यात येत आहे. निश्चितच लागवे. आपण पाहिलं गेलं तर सध्या भाजपाकडून जे आहे ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या ठिकाणचे जे आहेत ते नेते जे आहेत ते भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर सुशीलकुमार शिंदे गेल्या 83 वर्षापासून जे आहे ते काँग्रेसची एक निष्ठा म्हणून काम करतात. आमदार प्रणिती शिंदे देखील जे आहेत ते सध्या सोलापूर शहर मध्याचे आमदार म्हणून जे आहेत ते त्यांनी काम करतात. एकंदरीत पाहिलं गेलं तर भाजपाला तसा जो आहे तो सोलापूर लोकसभेमध्ये जो आहे ते म्हणावा असा उमेदवार जो आहे तो तगडा त्यांना या ठिकाणी भेटत नाही. त्यासाठी वेळोवेळी जे आहेत त्या भाजपाकडून बैठका देखील जे आहेत ते सोलापूरच्या शहर असेल किंवा ग्रामीण भागात सुरू आहेत. आजच भाजपाचे पालकमंत्री, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते भाजपाची आता बैठक देखील जे आहे ते या ठिकाणी लोकसभा असेल त्यावरती सुरू आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर भाजपाकडे जे आहे ते आपण उमेदवार मिळतात किंवा न मिळतात यासाठी जे आहे ते भाजपाकडून निश्चित चांगले प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहेत. वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता. ऐकूया पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे नेमकं काय म्हणतायत. मला सगळ्यांना माहिती आहे, दोनदा पराभव झाला. आता सगळं हे वैभव दाखवण्याचं काम होत आहे. प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या म्हणतात. आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं. आता मी 83 वर्षामध्ये आहे. आता कसं दुसऱ्याचं गर्व करणार? शक्य नाही. आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही. आता आम्ही 83 वर्षाचे झालोय, कसा काय दुसऱ्याचा घरोबा करणार असा सवाल उपस्थित करत एकूणच ही ऑफर आपण नाकारत असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीरच स्पष्ट केलेलं आहे. पण सुशीलकुमार शिंदे अर्थात माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट याविषयी बोलण्याकरता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. सुशीलकुमार शिंदे म्हणतायत आपल्याला एकदा नाही तर दोनदा भाजपनं ऑफर दिलेली आहे, पण आता 83 वर्षाचा मी कसा काय दुसऱ्याशी घरोबा करणार? मुळात असं आहे की ही माहिती त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे त्यांना कोणी ऑफर दिली, काय दिली त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे. त्यामुळे आता त्याच्यावरती काही भाष्य करायची, एकतर फार काही भाष्य करायची आवश्यकता नाही. नंबर 1. नंबर 2, देशभरातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना हे नक्की वाटतं की आता जर चांगलं काम, सकारात्मक काम करायचं असेल तर त्यासाठी भारतीय जनता पार्टीशी जोडलं गेलं पाहिजे. त्यामुळे अनेक पक्ष, अनेक राजकीय सामाजिक नेते हे भाजपकडे येऊ लागले. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास त्यांचा आहे देशाच्या विकासासाठी. पण तुम्ही जी स्पेसिफिक घटना विचारताय त्याचं नेमकं डिटेलिंग काय, कारण त्यांना कुणी ऑफर दिली, कधी ऑफर दिली, हे मग तेच सांगू शकतील, कारण ते कुणा संपर्कात बाकी कुणाला माहिती नाही. अगदी उपाध्यक्षजी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. आपल्यासोबत अतुल लोंढे सुद्धा जोडले गेलेले आहेत फोनवरून. उपाध्यक्षजी म्हणतायत, केशव उपाध्ये म्हणतायत की सुशीलकुमार शिंदे तर म्हणतायत की आपल्याला ऑफर दिली, पण ही ऑफर कुणी दिली, कधी दिली या संदर्भात काही स्पष्टता नाहीये. असं आहे की याच्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे दिसतं की भाजपकडे स्वतःकडे नेते नाही आहे. ज्या भाजपने काँग्रेसमुक्त भारतची घोषणा दिलेली होती की आता भाजपच पूर्ण काँग्रेसयुक्त झालेली आहे. ते बिचारे केशव सारखे लोक इतके दिवसाचे संघर्ष करून राहिले, पण त्यांच्या वाट्याला काय आलेलं आहे? असे अनेक कार्यकर्ते ते बिचारे आहेत तिथेच आहेत, पण आमच्या इथून लोक घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, केंद्रीय मंत्री 90% तर आता बाहेरून आलेले लोक आहेत सगळे भाजपमध्ये. त्यामुळे भाजप नेतृत्वहीन पक्ष आहे. भाजपने नेतृत्व घडवला नाही. भाजप देशाला आर्थिक, विदेश नीती कोणत्याच याच्यामध्ये पुढे घेऊन जाऊ शकत नाही, हे ते स्वतःची ती कबुली आहे. आता ह्याला प्रश्न, सुशीलकुमार शिंदे साहेब एवढे ज्येष्ठ नेते आहे, ते अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याशिवाय करू शकणार नाही. जे लोक विचारधारेशी जुळलेले आहे, ज्या लोकांना काँग्रेस, ज्या लोकांचा प्राण आहे, ते लोकांना कितीही दबाव टाकला तरी ते जाणार नाही, हे याच्यावरून स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी सरळ जनतेच्या न्यायालयात ही गोष्ट सांगितलेली आहे की अशा पद्धतीने भाजप काम करते. उपाध्यक्षजी, तुम्हाला पटतंय
उपाध्यक्षजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अर्थात भाजप हे नेतृत्वहीन आहे. भाजपकडे सध्या नेतृत्व राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे इतर पक्षातले लोक भाजपला फोडावे लागतायत असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. एकदा नाही तर दोनदा आपल्याला भाजपकडून ऑफर देण्यात आलेली आहे. 2 वेळा आपला पराभव झालेला असताना सुद्धा भाजपनं आपल्याला ऑफर दिली असं सुशीलकुमार शिंदेंचं म्हणणं आहे. तर आपल्यालाच नाही तर प्रणिती शिंदेला सुद्धा ऑफर देण्यात आली. पण मी आता 86 वर्षाचा दुसऱ्या पक्षाशी कसा काय घरोबा करणार असं आता सुशीलकुमार शिंदे म्हणतायत आणि ही ऑफर धुडकावून लावतायत. याविषयी बोलण्याकरता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार वडेट्टीवार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काही क्षणापूर्वीच आपण या सगळ्या मुद्द्यावर केशव उपाध्याय यांच्याशी चर्चा करत होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की सुशीलकुमार शिंदे म्हणतायत खरे आपल्याला ऑफर दिली आहे, पण ही ऑफर कोणी दिली, कधी दिली या संदर्भात काहीच त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये. नाही बघा, सुशीलकुमार शिंदे काही नगरसेवक नाहीत. हे जरा समजून घेतलं पाहिजे. हे सगळा विषय मांडत असताना ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत, केंद्रीय मंत्री राहिलेत, गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री राहिलेत, राज्यपाल राहिलेत. त्यांच्या मुखातून ज्यावेळेस एखादा शब्द येतो तो काही असा त्याला कुठलाही बिना आधाराचा येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांना जी ऑफर दिली ते आज जरी नाव उघड करत नसतील तरी उद्या भविष्यात ते नाव नक्कीच उघड करतील आणि त्यांचं नाव घेतील हा मला विश्वास आहे. राहिला विषय, भाजपा एवढी घाबरली काय? त्यांनी राज्यामध्ये 45+ नारा द्यायचा आणि काँग्रेसवाल्यांना ऑफर द्यायची, म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरत चाललेली आहे. यांना स्वतःवरचा विश्वास राहिला नाही, जिंकण्याचा विश्वास राहिला नाही. आणि म्हणून एकूणच किती प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करायचं जरी यांनी वेळा उचलला किंवा त्यांनी ते पाऊल टाकलं असलं तरी लोकांच्या मनातला, हृदयातला जे काही राम आहे, जो जनामनाचा राम आहे, त्यामध्ये यांना कुठे अस्तित्व यांचं दिसायला हे कमी पडतायत की काय, म्हणूनच अशा प्रकारची ऑफर ते देत आहेत. मुळात विषय असा आहे की ही ऑफर देत असताना कुठे ऑफर देत आहोत हे भाजप चुकते आहे. ज्यांच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, ज्यांच्या विचारापासून तर रक्तापर्यंत, ज्यांच्या संपूर्ण आयुष्य या पुरोगामी विचारामध्ये, त्या ढाच्यामध्ये संपूर्ण आयुष्य ते जगलेत, तर चुकीच्या ठिकाणी भाजपाने हात घातला असं मला वाटतं. आणि म्हणूनच त्यांचे हात आता पोळले जातील आणि त्यातून यांच्या हातात काही लागणार नाही. परंतु पुढे तरी मात्र हा विचार करूनच त्यांनी कुणालाही ऑफर देत असताना आता इतके घरं फोडलेत तरी पण आपलं घर सजवू शकले नाही. आता सर्व घरं फोडून स्वतःचं घरात किती लोकांना घेणार आणि त्या घरात घेऊन सुद्धा त्या घरातली जागा यांना पुरेल का? आणि पुरली तर घरातल्या लाथाड्या किती लागतील? कारण भिन्न भिन्न विचाराची मंडळी ज्यावेळेस सगळ्या एका घरात घ्यायला तुम्ही निघालात तर त्यावेळेस तुमच्या लाथाड्या किती वाढणार आहेत. तर नवीन लाथाड्यांची भर मला वाटतं पडता कामा नये आणि त्यातून भाजपाने थोडासा धडा घ्यावा आणि कुठे ऑफर द्यावी हे विचार करावा असं माझं मत आहे. निश्चित. धन्यवाद वडेट्टीवारजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.